सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक जिल्ह्याचं नाव गेल्या काही दिवसांमध्ये जे एका विकृतीमुळे सगळीकडे पसरलं जातंय, तर त्या अनुषंगाने आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष म्हणून आमचे विविध तालुके जे आहेत, नाशिक जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहेत, या सर्व तालुका अध्यक्षांसोबत जेव्हा आम्ही चर्चा केली त्यावेळेला असं सगळ्यांचं म्हणणं होतं की ताई, आता इतकं नाव खराब होत चाललंय पक्षाचं, काहीतरी आपण केलं पाहिजे, काहीतरी ॲक्शन घेतली पाहिजे। या अनुषंगाने सगळ्या आमच्या तालुका अध्यक्ष ज्या आहेत, तालुका अध्यक्षांकडून आम्हाला पत्र प्राप्त झाले। प्रत्येक ठिकाणून त्यांनी त्यांच्या कार्यकारिणीच्या सह्या घेऊन पत्र पाठवले आणि ते पत्र कुठेतरी पक्षाच्या वरिष्ठांकडे, म्हणजे आमच्या अध्यक्ष जे आहेत आदरणीय सुनित्रा वहिनी पवार यांच्याकडे पोहोचवणं गरजेचं होतं। त्या अनुषंगाने मी स्वतः देखील राष्ट्रवादी महिला जिल्हा अध्यक्षाच्या वतीने एक पत्र तयार करून वहिनींना पाठवलेलं आहे। त्याच्यात प्रमुख मागण्या म्हणजे अशा आहेत की वारंवार महिला आयोगाच्या माध्यमातून जे पक्षाकडे बोट दाखवलं जातं, त्याच्यामुळे कुठेतरी पक्षाची जी भूमिका आहे किंवा जे शाहू फुले आंबेडकर आम्ही मानणारे आहोत, त्यामध्ये कुठेतरी बोट दाखवलं जातंय आज आणि पक्षाची जे प्रतिमा मलिन होत चालली आहे। आणि त्या अनुषंगाने रुपाली चाकणकर जे आहेत यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून पण थांबवलं पाहिजे, कारण वारंवार मागे हगवणे प्रकरण झालं, अजून 1-2 प्रकरणं झाली, त्यावेळेला देखील त्यांच्या स्टेटमेंट्समुळे पक्षाला जे नावं ठेवली गेली। आज मी ग्रामीण भागामध्ये काम करते, ग्रामीण भागामध्ये काम करत असताना जेव्हा आम्ही फिरतो त्यावेळेला वेगवेगळ्या लोकांची आमच्याकडे, म्हणजे जी पक्षाची अध्यक्ष असते, आज मी जिल्हा अध्यक्ष आहे, माझ्यावरती प्रदेशाध्यक्ष राहतील, आमच्याकडे बघून एक प्रतिमा तयार होते आणि त्याने आम्ही संघटन जोडू शकतो, आमच्याकडे बघून महिला जॉईन होणार आहेत। आणि जर एखाद्या महिलेची प्रतिमा अशी कुठेतरी वारंवार कुठेतरी बोटं दाखवली जातात किंवा फेसबुकवर वेगवेगळ्या सोशल माध्यमातून त्यांना ट्रोल केलं जातं, त्यांच्या पोस्टवर खाली ज्या विविध प्रकारच्या विचित्र अशा कमेंट्स असतात, यामुळे कुठेतरी पक्षाला गालबोट लागलं जात आहे वारंवार। आणि म्हणून पक्षाच्या संघटनेच्या महिला म्हणून आम्ही सगळ्यांनी मागणी केलेली आहे की पक्षाचा देखील त्यांच्याकडून राजीनामा घेण्यात यावा। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। मनमाड नांदगाव तालुक्यात काल रात्री एक मेसेज व्हायरल झाला। यात सांगितले की उद्यापासून पेट्रोल पंप बंद असणार आहे। यासाठी नागरिकांनी रात्री लांबच लांब रांगा लावल्या होत्या। यामुळे सकाळी पेट्रोल पंप ड्राय झाले असून आज लोकांना 1 लिटर पेट्रोल मिळाले नाहीये। आज दुपारी पेट्रोल टँकर येईल व पुरवठा सुरळीत सुरू होईल। नागरिकांनी अजिबात पॅनिक होऊ नये। इंधन साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून नागरिकांनी अजिबात पेट्रोल पंपावर गर्दी करू नये असे पंप चालकांनी सांगितले। काय परिस्थिती सध्या पेट्रोल पंप ड्राय झाल्या, काय कशामुळे काय? पेट्रोल पंप ड्राय होण्याचं कारण एकच आहे की लोकांच्या मनात घबराट निर्माण झाली आहे की आपल्याला पेट्रोल मिळणार नाही। सुरळीत पेट्रोल सप्लाय आपल्याकडून कंपनीकडून भरपूर प्रमाणात पुरवठा होत आहे आणि येत्या 2 ते 3 तासात गाडी भरून येत आहे आणि इथे आपल्या पेट्रोल पंपावर सप्लाय व्यवस्थित सुरळीत चालू होईल। ग्राहकांना विनंती आहे की जेवढा तुम्हाला माल लागत आहे तेवढाच वापर करा। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आमीन शेख, मनमाड। एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे, तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है। यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए।
और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे। मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ समजला जाणारा सप्तशृंगी गडावर रामनवमी पासून चैत्र नवरात्र सुरू होणार आहे। यात्रा काळात खासगी वाहनांना प्रवेश बंदी असून भाविकांसाठी नांदुरे घेतो स्पेशल बसची सेवा घेण्यात येणार आहे। तसेच सप्तशृंगी गडावरती मंदिर गाभाऱ्यावर महिला सुरक्षेसाठी चोख बंदोबस्तही नासाच्या वतीने ठेवण्यात आलाय। आज मंदिर दर्शनासाठी भाविकांना कामही सुरू होते। उद्यापासून संपूर्ण महाराष्ट्रातून म्हणजे धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक या ठिकाणाहून चैत्र काळात भाविक पायी प्रवास करून सप्तशृंगी गडावर दाखल होत असतात। सदर यात्रा उत्सव हा रामनवमी पासून सुरू होणार असल्याची यावेळी सांगण्यात आले। चैत्र नवरात्र हा उद्यापासून म्हणजे रामनवमीपासून सुरू होत असल्यामुळे आज पासून मंदिरमध्ये सर्व चोख व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो की भाविकांसाठी महिला सुरक्षा रक्षक सुद्धा मंदिर गाभाऱ्यामध्ये तैनात केलेले आहे। तसेच राखीव पोलीस दलाचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी आजपासूनच तैनात करण्यात आलेले आहेत। रात्री 12 वाजल्यापासून खासगी वाहनांना सप्तशृंगी गडावर येण्यासाठी प्रवेश बंदी ही होणार असल्याची प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आली। शामराव सुराणे, सप्तशृंगी गड, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दिंडोरी तालुक्यातील वणी येथे अचानक पेट्रोल पंपावर गर्दी झाल्याने परिसरात चर्चेला उधाण आले होते। त्यानंतर जागर जनस्थानांच्या प्रतिनिधींनी पंप चालक यांच्याशी संपर्क साधल्यानंतर आपल्याकडे पेट्रोल मोठ्या प्रमाणावर असून वाहन चालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पंप चालक व मॅनेजर यांनी केले। जागर जनस्थानासाठी प्रतिनिधी शामराव सोनवणे, वणी। नाशिक महानगरपालिकेद्वारे एक विशेष सूचना, कर भरा, सहकार्य करा। नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता धारक व नळ कनेक्शन धारकांना अंतिम नोटीस सूचना देण्यात आली आहे। थकबाकीदारांची चलत व स्थावर मालमत्ता जप्ती करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे। तसेच थकबाकीदार नळ कनेक्शन धारकांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे। सदरची कटु कारवाई टाळण्याकरिता त्वरित मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे। शनिवारी व रविवारी भरणा कार्यालय सुरू राहतील। हा संदेश जनहितार्थ जारी। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सध्या इराण, इस्रायल, अमेरिका युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीमुळे भारतातही विशेषतः महाराष्ट्रात शिर्डी परिसरात ऐन रामनवमी उत्सवाच्या काळात डिझेल पेट्रोल मिळेनासे झालंय। अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून येत होत्या, तर काही पेट्रोल पंपावर डिझेल व पेट्रोल शिल्लक नसल्याचे फलक लावण्यात आलेले दिसून येत आहे। अनेक साई भक्तांची वाहनेही पेट्रोल डिझेल मिळत नसल्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पेट्रोल पंप शोधताना दिसत होते। अनेकांनी पेट्रोल डिझेलची पुढे टंचाई होईल या अफवेमुळे मोठा साठा करून घेतलेला आहे, तर काहींना पेट्रोल डिझेल नसल्यामुळे वाहने घरीच उभी करावी लागत आहे। पेट्रोल डिझेलच्या टंचाईच्या अफवेने शेतकऱ्यांनाही फटका बसत आहे। सध्या गहू काढण्याचे दिवस असून हार्वेस्टर वालेही डिझेल पेट्रोल टंचाई दाखवून भाव वाढवत आहे। काही ठिकाणी ओळख व वशिल्याने पेट्रोल डिझेल पेट्रोल पंप चालक देत आहे। शिर्डी परिसरात ऐन रामनवमीच्या काळात अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे किंवा जाणीवपूर्वक अशी परिस्थिती निर्माण केली जात असल्यामुळे वाहनधारक नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे। तरी संबंधित पुरवठा विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे। अनेक ठिकाणी पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून येत होत्या, तर काही पेट्रोल पंपावर डिझेल व पेट्रोल शिल्लक नसल्याचे फलक लावण्यात आले दिसून येत आहे। तरी संबंधित पुरवठा विभागाने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी वाहनधारकांकडून होत आहे। जागर जनस्थानासाठी प्रतिनिधी हेमंत शेजवळ, शिर्डी। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। येवला तालुक्यातील बदापूर येथील शेतकरी ओंकार जगन्नाथ मोरे यांच्या वस्तीवर असलेल्या मक्याच्या पिकात एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ माजली। मोरे यांच्या मालकीच्या गट नंबर 135 मध्ये ही घटना घडली असून यामुळे परिसरात भीतीचे सावट पसरले।
नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी गेलेल्यांना मक्यांच्या पिकात हा बिबट्या निपचित पडलेला दिसून आला. मोरे यांनी या घटनेची माहिती तातडीने वन विभागाला दिली आहे. माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृत बिबट्याची पाहणी करून पंचनामा केलाय आणि त्याला सुरक्षितरित्या रेस्क्यू करून पुढील प्रक्रियेसाठी घेऊन गेले. या बिबट्याचा मृत्यू नैसर्गिक कारणाने झाला की अन्य काही कारणाने हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. वन विभागाकडून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल असे सांगण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्यांचा वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण असून वन विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला. नाशिककर, स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे, म्हणून ओला, सुका आणि इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा करा. ओला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, फळभाज्यांचे अवशेष आणि इतर नैसर्गिक कचरा. हे सर्व हिरव्या कचरा पेटीत टाका. सुका कचरा म्हणजे कागद, प्लास्टिक, कपडे, काच व धातूच्या वस्तू. हा कचरा निळ्या कचरा पेटीत टाका. आणि इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे फोन, संगणक, टीव्ही, चार्जर, बल्ब, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व वैद्यकीय साधने. हा कचरा वेगळा जमा करून घंटागाडीतील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्द करा, कारण स्वच्छ शहर ही आपली जबाबदारी आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेती कामासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला पारंपरिक वहिवाटी रस्ता अद्यापही बंद असल्यामुळे पांगरी बुद्रुक तालुका सिन्नर येथील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले. या गंभीर समस्येची दखल घेत विभागीय आयुक्तांनी दिनांक 30 मार्च रोजी संबंधित प्रकरणात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. दरम्यान या प्रकरणासंदर्भात दिनांक 25 मार्च 2024 रोजी सुनावणी पार पडली आहे. मात्र सुनावणी होऊनही अद्याप कोणताही ठोस निर्णय जाहीर करण्यात आलेला नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित दिलासा मिळालेला नाहीये. वहिवाटी रस्ता बंद असल्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यास, शेतीमाल वाहतूक करण्यास तसेच दैनंदिन शेती कामे पार पाडण्यास मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. या परिस्थितीमुळे आर्थिक नुकसान होण्याचीही भीती व्यक्त केली जाते. विशेष म्हणजे विभागीय आयुक्तांच्या स्पष्ट निर्देशानंतरही संबंधित प्रशासनाकडून तातडीने कारवाई झालेली नसल्याचं दिसून येते. त्यामुळे शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने शेतकऱ्यांच्या अडचणींचा विचार करून तातडीने निर्णय घ्यावा व संबंधित वहिवाटी रस्ता खुला शेतकऱ्यांना करून द्यावा, दिलासा द्यावा अशी मागणी जोर धरत आहे. नमस्कार बांधवांनो. तर दिनांक 16 मार्च 2026 पासून वहिवाटी रस्ता खुला करण्यासाठी शेतकरी बांधवांचं या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे. आजचा या आमरण उपोषणाचा 12वा दिवस आहे. दिनांक 23 मार्च 2026 रोजी विभागीय आयुक्तांनी अप्पर जिल्हाधिकारी यांना निर्देश देणारं पत्र पाठवलं आणि तत्काळ शेतकऱ्यांना समस्यामुक्त करण्याचं आवाहन केलं. त्यानुसार 25 मार्च 2026 रोजी उपजिल्हाधिकारी माननीय महेश दमदाडे साहेब यांच्या कार्यालयात सुनावणी पार पडली. मात्र अजूनही निकालासाठी कार्यवाही प्रलंबित आहे आणि म्हणून सरकारला असं आवाहन आहे, प्रशासनाला असं आवाहन आहे की त्यांनी लवकरात लवकर वरील संदर्भातील निकाल जाहीर करावा आणि या शेतकऱ्यांचा रस्ता लवकरात लवकर खुला करण्यात यावा. कारण रस्त्या अभावी शेतकऱ्यांचं काढणीला आलेलं गव्हाचं पीक शेतात अजून तसंच उभं आहे. ऊसाचं पीक आहे की जे आता कारखान्याला पाठवायचंय, परंतु ते पीक देखील रस्त्या अभावी शेतात आहे त्या स्थितीत उभं आहे. या सर्व गोष्टीचा सरकारने विचार करावा. याच्यामध्ये काही शेतकऱ्यांची प्रकृती देखील गंभीर झालेली आहे. त्यांना 2 वेळेस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून शासनाने आता अंत न पाहता लवकरात लवकर बाधित शेतकऱ्यांचा
वहिवाटी रस्ता खुला करावा, त्यांच्या ज्या अन्य मागण्या आहे की या ठिकाणी सामनेवाला यांनी खोटे दाखले सादर करून न्यायालयाची दिशाभूल केलेली होती, त्यामुळे असे खोटे दाखले देणारं प्रशासन, खोटे दाखले सादर करणारे व्यक्ती यांची देखील चौकशी करून त्याच्यावर कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे ही जी वहिवाटी रस्ता खुला करण्याची जी प्रक्रिया आहे ती खरं तर जास्तीत जास्त 6 महिन्याच्या आत पार पाडणं आवश्यक आहे. त्याला जवळजवळ 6 वर्षांचा काळ लागलेला आहे. तर एवढा विलंब का लागावा याचं सुद्धा स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे. आणि म्हणून प्रशासनाने या सर्व बाबींचा विचार करून लवकरात लवकर कार्यवाही करावी एवढीच या निमित्ताने विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संघर्ष बाळे, सिन्नर. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिक जिल्ह्यामध्ये इंधनाचा कुठे तुटवडा नसल्याची माहिती नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जो काही ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे त्यावरती कोणीही विश्वास ठेवू नये असेही जिल्हाधिकारी यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन केलं आहे. सदर जिल्हाधिकारी यांचे आवाहन केल्याचे ऑडिओ क्लिप कळवण तालुक्यातील सर्वच ग्रुपवरती मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेला आहे. सदर प्रकरणी जागर जनस्थानचे प्रतिनिधी शामराव सुरवणे, कळवण. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. दिंडोरी तालुक्यातील वणी येथे कलिंगडचे दुकाने धाडले असून ग्राहकांचा कलिंगड खरेदी करण्याकडे पाहावयास मिळत आहे. सूर्यनारायण आता आग ओकत असल्याने आता नागरिकांच्या अंगाचा दाह होत आहे. त्यासाठी नागरिकांच्या टरबूज खरेदीकडे कल पाहावयास मिळतोय. आमचे दिंडोरीचे प्रतिनिधी शामराव सोनवणे यांनी केलेला ग्राउंड रिपोर्ट. शामराव सोनवणे, काय सांगाल? दिंडोरी तालुक्यातील वणी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आपण पाहू शकतो की कलिंगडचे दुकानांनी मस्तपैकी मोठमोठे दुकाने स्टॉल मांडलेले आहेत. शेतकरी सुद्धा आपल्या शेतातला माल डायरेक्ट ग्राहकांना कसा मिळेल आणि 2 पैसे कसे ग्राहकांना कमी भावात कलिंगड मिळेल याचा आता सर्व ग्राहक पाहत आहेत. आणि काही व्यापारी सुद्धा आता शेतकऱ्यांकडून कलिंगड घेताना दिसत आहेत. आता पाहू शकतो आपण जे 30 रुपयापासून तर 120 रुपयापर्यंत कलिंगड हे बाजारात उपलब्ध झालेलं आहे. आता आपल्यावर बोलण्यासाठी गांगुडे, भाऊ काय सांगशील एकंदरीत? आपलं पुढे टरबुजाचं दुकान आहे. हां, तर आपल्याकडे ऊन-ताण चालू झालं आहे, त्याच्यामुळे लोक येतच राहतात, खात राहतात. पोटाला गारवा घेण्यासाठी येत राहतात, खात राहतात. टरबूज एकदम मस्त आहे. कुठून माल आणता? आम्ही चांदवड तालुक्यातून माल हो. आणि तरी 30 रुपयापासून तुमच्याकडे? आमच्याकडे 30 रुपयापासून तर 120 पर्यंत असं कलिंगड आहे. तुम्ही व्यापारी आहात आणि तुम्ही आता ग्राहकाला काय सांगा? ग्राहकाला असंच सांगायचं आहे, आम्ही व्यापारी पण आता लाल टरबूज, एकदम लाल टरबूज. आपण पाहू शकतो की अंगाचा दाह कधी कमी करायचा असेल तर माणसाने खरोखर टरबूज खाल्लं पाहिजे. शामराव सोनवणे, दिंडोरी, नाशिक. नाशिक महानगरपालिकेद्वारे एक विशेष सूचना. कर भरा, सहकार्य करा. नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता धारक व नळ कनेक्शन धारकांना अंतिम नोटीस सूचना देण्यात आली आहे. थकबाकीदारांची चलत व स्थावर मालमत्ता जप्ती करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच थकबाकीदार नळ कनेक्शन धारकांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. सदरची कटु कारवाई टाळण्याकरिता त्वरित मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे. शनिवारी व रविवारी भरणा कार्यालय सुरू राहतील. हा संदेश जनहितार्थ जारी. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. धुळे शहराच्या मालमत्ता कराच्या वसुलीसाठी महानगरपालिकेने आता आक्रमक पवित्रा घेतला असून थकबाकीदारांविरुद्ध जप्ती पथकाने धडक कारवाईला सुरुवात केली आहे. राजवाडे संशोधन मंडळ गल्ली क्रमांक 4 येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेने मालमत्ता कराची तब्बल 97,90,857 रुपयांची मोठी थकबाकी अद्याप भरलेली नाही आहे.
मनपा प्रशासनाने गेल्या 2 ते 3 वर्षांपासून वारंवार नोटिसा बजावूनही बँकेने त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केलंय. अखेर मनपा आयुक्त आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जप्ती पथक प्रमुख शिरीष जाधव यांच्या नेतृत्वाखाली पथकाने बँकेवर थेट जप्तीची कारवाई करण्यासाठी धडक दिली आहे. मात्र बँक कर्मचाऱ्यांनी बाहेर न पडता शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने जप्ती प्रक्रियेत व्यत्यय आलाय. बँक कर्मचाऱ्यांच्या या असहकार्यामुळे आणि कारवाईतील अडथळ्यामुळे पथकातील बँकेतील खुर्च्या आणि इतर काही जंगम मालमत्ता जप्त करण्याची प्राथमिक कारवाई केली आहे. या प्रकरणानंतर मनपा प्रशासनाने कडक पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला असून महापालिकेचे विधी तज्ज्ञ आणि पोलीस प्रशासनाचे मार्गदर्शन घेऊन येत्या काही दिवसात बँकेवर पुढील कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचं शिरीष जाधव यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान शहरातील ज्या मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात कराची थक बाकी आहे त्यांनी जप्तीची नामुष्की टाळण्यासाठी आपल्या मालमत्ता व पाणीपट्टी कर तात्काळ मनपा कार्यालयात जमा करावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले. धुळे महापालिकेतर्फे जप्ती पथक नेमण्यात आले आहे. धुळे शहरातील बऱ्याच मालमत्ता धारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने सदर आयुक्त साहेब, अतिरिक्त आयुक्त साहेब व उपायुक्त मसवालिया मालगावे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जप्तीच्या कारवायांची प्रोसेस चालू आहे. त्या अनुषंगाने आज दिनांक 27/3/2026 रोजी गल्ली नंबर 4 येथील राजवाडे संशोधन मंडळ यांचे भाडेकरी बँक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडे 97,90,857 रुपयाची थकबाकी असल्याने व यांना वारंवार 2 ते 3 वर्षापासून आम्ही नोटिसा बजावत असून त्या नोटिसांना कुठलाही प्रतिसाद न दिल्याने आज आम्ही जप्तीच्या कारवाईसाठी इथे आलेलो आहे. परंतु त्यांनी आम्हाला शासकीय कामात अडथळा आणल्याने सदर कर्मचारी हे बाहेर निघत नसल्याने आम्ही जप्ती करू शकलो नाही. त्यानंतर आम्ही सदर जंगम मालमत्ता काही बँकेचे बाकडे व खुर्च्या जप्त करीत असून धुळे शहरातील तमाम मालमत्ता धारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे त्यांनी त्वरित धुळे महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व जप्तीची कठोर कारवाई टाळावी ही विनंती. धन्यवाद. पुढील कारवाई काय राहणार आहे सर? पुढील कारवाई आम्ही आमच्या महापालिकेच्या विधी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेऊन तसंच पोलीस डिपार्टमेंटचंही मार्गदर्शन घेऊन पुढील कारवाई आम्ही थोड्याच दिवसात पूर्तता करणार आहोत. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक विरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. धुळे शहरातील देवपूर परिसरातील वाडी भोकर रोडवर एका निवृत्त शिक्षकाचे बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. सम्राट पीठाच्या गिरणीजवळ राहणारे निवृत्त शिक्षक मेघश्याम भानुदास दीक्षित हे 20 दिवसांपासून सहकुटुंब पुण्यात मुलाकडे गेले होते. आज सकाळी ते परतले असता घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोळंटा तुटलेला आणि आतील सामान अस्ताव्यस्त असल्याचं त्यांच्या निदर्शनास आले. सलग 20 दिवस घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी हे कृत्य केलं असून भरभस्तीत झालेल्या या चोरीमुळे परिसरात मोठी दहशत आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. या धाडसी चोरीत चोरट्यांनी संपूर्ण घराची झडती घेत 8 ग्रॅम सोन्याचे कानातले, 50 भार चांदीचे पैंजण, 25 ग्रॅम वजनाची देवघरातील गणेश मूर्ती आणि काही रोख रकमेसह एकूण लाखोंचा मुद्देमाल चोरून नेलाय. घटनेची माहिती मिळताच पश्चिम देवपूर पोलिसांसह श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनी एपीआय विनोद खरात व हेड कॉन्स्टेबल प्रकाश भावसार घटनास्थळी भेट देऊन बारकाईने तपासणी केली आहे. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलीस आता या अज्ञात चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. नाशिककर, स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे, म्हणून ओला, सुका आणि इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा करा. ओला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, फळभाज्यांचे अवशेष आणि इतर नैसर्गिक कचरा. हे सर्व हिरव्या कचरा पेटीत टाका. सुका कचरा म्हणजे कागद, प्लास्टिक, कपडे, काच व धातूच्या वस्तू. हा कचरा निळ्या कचरा पेटीत टाका. आणि इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे फोन, संगणक, टीव्ही, चार्जर, बल्ब, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व वैद्यकीय साधने. हा कचरा वेगळा जमा करून घंटागाडीतील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्त करा. कारण स्वच्छ शहर ही आपली जबाबदारी आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर सामोड महामार्गावर एका ओमनी व्हॅनला अचानक आग लागल्याने गोंधळ उडालाय.
ही व्हॅन पिंपळनेर कडून सांगोड मार्गे साकडेकडे जात होती आणि त्यात 3 जण प्रवास करत होते. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप बचावले. प्राथमिक माहितीनुसार वाहनाच्या वायरिंग मधील शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची अंदाज आहे. तथापि तीव्र उष्णता आणि बराच वेळ वाहन चालवणे ही देखील कारणे मानली जात आहे. घटनास्थळी पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दल दाखल झाले असून अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न रस्त्याचा दुतर्फा 2 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा यावेळी पाहायला मिळाल्या. नाव कुलदीप वसंत सपकाळ, मी राहणार पिंपळनेर. मी सत्यनारायणच्या पूजेसाठी जात होतो. गाडीमध्ये मी, माझी आई आणि माझी पत्नी असे 3 जण जात होतो. जाताना गाडीमध्ये वायरिंगचा स्पार्किंग झाला. त्या स्पार्किंगच्या याच्यामध्ये वास आला आणि दूर निघत असल्यामुळे गाडी आम्ही एक बाजूला लावून दिली. गाडी बाजूला लावल्यानंतर गाडीची बॅटरीची वायर काढल्यानंतर आजूबाजूची ट्रॅफिक थांबवली आणि तोपर्यंत गाडीने मोठा पेट घेतला होता. पण तोपर्यंत पोलिसही येऊ लागले आणि अग्निशामकवाले आले आणि गाडीच्या जे जाळ आहे तो थांबवण्यात आला आणि गाडी जळली, पण आम्हाला कोणालाही कोणत्या प्रकारची इजा झाली नाही. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. शिरपूर तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्राचा ढिसाळ कारभार सध्या बघायला मिळतोय. काही दिवसांपूर्वी वाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व कर्मचारी नसल्याने एका गर्भवती महिलेला थेट रस्त्यावर प्रसूती झाली. महिलेला आरोग्य केंद्राच्या बाहेर रस्त्यावर बसून बाळाला जन्म द्यावा लागलाय. ही घटना ताजी असतानाच काल तालुक्यातील सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व कर्मचारी नसल्याने एका गर्भवती महिलेला तात्काळ तिथून हलवावे लागले. अशा परिस्थितीत अँब्युलन्स व अँब्युलन्सला डिझेलही उपलब्ध नसल्याने रुग्णाचे हाल झाले. आजच्या विषयाला घेऊनच शिरपूर फर्स्टच्या वतीने अँब्युलन्सने रुग्णाने थेट पंचायत समिती कार्यालयात निवेदन देण्यात आलंय. आरोग्य विभागाची अवस्था अँब्युलन्सच्या स्ट्रेचरवर येऊन गेलाय असाही निघाणाघात करण्यात आलाय. त्यावेळी आंदोलकांद्वारे घोषणाबाजी करत निवेदन देऊन तीव्र भावना व्यक्त करण्यात आल्या व तात्काळ चौकशी न झाल्यास यावेळी यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. अरे या वैद्यकीय विभागाचं करायचं काय? प्राथमिक आरोग्य केंद्राचा सुधार झालाच पाहिजे. पासून शिरपूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचा ढिसाळ कारभार आपल्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी वाडी येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बाहेर जेव्हा एक गर्भवती महिला गेलेली होती तर तिथं डॉक्टर नसल्याने आणि कुणीही नसल्याने त्या गर्भवती महिलेला तिथून माघारी जावं लागलं आणि रस्त्यावरच बसस्टँडवर तिची प्रस्तुती झाली. म्हणजे एक प्रेग्नेंट महिला जेव्हा दवाखान्यामध्ये जाते तिला उपचार मिळत नाही, रस्त्यावर येऊन तिला त्या बाळाला जन्म द्यावा लागला. आणि ते होताच काही दिवस त्या घटनेला उलटलेले नसताना काल सांगवीमध्ये मोठा प्रकार घडला. तशीच एक गर्भवती महिला काल सांगवीला गेलेली असताना डॉक्टर तिथं नव्हते, कर्मचारी नव्हते, ॲम्ब्युलन्सचा मोठा घोड होता. त्यामुळे त्या गर्भवती महिलेला तात्काळ ग्रामस्थांनी वेळेचा अभाव न बघता तिथून काढलं आणि तालुक्या सेंटरवरती पाठवलं. मग प्रश्न असा निर्माण होतो नेमके प्राथमिक आरोग्य केंद्र कशासाठी आहेत आणि जर असतील तर तिथं डॉक्टर्स आणि कर्मचारी का राहत नाही. म्हणून त्याचा निषेध म्हणून आज प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था ही ॲम्ब्युलन्ससारखी ढिसाळ झालेली आहे. ते स्ट्रेचरवरती आलेले. एका गर्भवती महिलेला जर का प्रस्तुतीसाठी रस्त्यावर प्रस्तुती करावी लागत असेल तर एकीकडे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या आरोग्य केंद्राची आरोग्य विभागाची तुलना अमेरिका आणि जपान बरोबर करतात, पण आजही ग्रामीण भागामध्ये शिरपूर तालुक्यामध्ये आरोग्य केंद्राची अवस्था ढिसाळ आहे. याचा निषेध आम्ही नोंदवत निवेदन देऊन जर का येत्या काही दिवसांमध्ये याच्यावरती कारवाई झाली नाही तर शिरपूर फर्स्टच्या वतीने यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही या पंचायत समिती कार्यालयाच्या बाहेर करणार आहोत. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. धुळ्यातील पोस्ट ऑफिसला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा मेल नंतर शहरात उडाली एकच खळबळ. धुळे पोलीस सायबर यंत्रणेसह मुख्य पोस्ट कार्यालयात दाखल. दरम्यान अज्ञात व्यक्तीने केल्याचा प्रकार समोर. मात्र गंभीर बाब म्हणजे पोस्ट कार्यालयातील मुख्य ईमेलवर हा संदेश प्राप्त झाल्याची माहिती. सुरक्षेच्या कारणावरून कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढण्यात आले. बॉम्ब शोध पथक आणि पोलीस प्रशासन संपूर्ण पोस्ट कार्यालयाची तपासणी करत होते. आज 2 तासापूर्वी आपलं धुळे शहर येथे पोस्ट ऑफिस धुळे येथे निनावी आपलं हे आलं
ईमेल आला किंवा असं बॉम्बस्फोट होईल असं आम्ही धुळे BDDS पथक यांनी यावेळेस चेक केलं आहे, असं कुठलीही संशयास्पद वस्तू आढळून आली नाही. सर कोणाला ईमेल आला होता, कधी आला होता आणि काय नेमकं त्या ईमेलमध्ये म्हटलं होतं? इथं पोस्ट ऑफिसच्या कार्यालयात आलं होतं, त्यांनी मग आमच्या कार्यालयाला कळवलं. किती वाजता? आम्हाला साधारण 2 तासापूर्वी. सर किती तास चौकशी तपासणी केली आपण आम्ही नेमकं 2 तासापासून आता चौकशी चेक केलं आमच्या याच्यामध्ये इस्टिमेटने. डॉग होता आमच्यासोबत, पण अजून काही संशयित वस्तू मिळून आलेली नाही. कार्यालयाच्या कुठल्या भागामध्ये आपण कार्यालयाचं तळमजल्यापासून तर वरच्या पोर्चपर्यंत, त्याच्या मागे आपलं पासपोर्ट कार्यालय, त्याच्या मागची समोरील पार्किंग सर्व चेक केलं यावेळेस. आतापर्यंत कुठलीच संशयित वस्तू आढळून आलेली नाही. ऑफिसमध्ये कोणीतरी बॉम्ब असल्याची माहिती दिली असा ईमेल पोस्ट ऑफिसमध्ये आलेला आहे. तातडीने पोलीस प्रशासन दाखल झालेलं आहे. सर्व पोलीस फौज फाटा या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना बाहेर काढून या ठिकाणी बंदोबस्त तैनात झालेला आहे आणि शोध चालू आहे की ज्याने कोणी ईमेल केला असेल, मेल केला असेल बॉम्बच्या संदर्भात, त्या संदर्भात चौकशी पोलीस अधिकारी करत आहे. मी एक सामान्य नागरिक म्हणून मी सर्व आवाहन करतो नागरिकांना, अफवावर विश्वास ठेवू नका. जेणेकरून आपण अफवावर विश्वास केला तर काहीतरी होऊ शकतं. म्हणून नागरिकांना विनंती करतो की त्यांनी अफवावर विश्वास ठेवू नका. 12:15 आला था मेल. 12:10 टाईम दिला होता. आता 12:30 वाजलेला आहे. अद्याप काहीच झालेलं नाही. तरी पोलीस प्रशासनाने आपल्याला सर्व संरक्षण दिलेलं आहे. नागरिकांनी घाबरून न जाता पोस्ट ऑफिसचा व्यवहार सुरळीत चालू राहील ही मी सामान्य नागरिक म्हणून मी सर्वांना आवाहन करतो. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे, तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से. ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं. अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए. अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो. फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए. और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे. मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे.